पाठ 15 आर्थिक विकास मराठी सोल्युशन विभाग ए खालील प्रश्नांची मागितल्याप्रमाणे उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. यामध्ये पहिल्याचे उत्तर 2, 5, 1, 3. दुसऱ्याचे उत्तर 5, 3, 4, 1. प्रश्न दुसरा, खालील विधान खरे आहेत किंवा खोटे आहेत ते सांगा. पहिले विधान खोटे, त्यानंतर खरे, त्यानंतर तिसरे विधान खरे, चौथे खरे, पाचवे खरे, सहावे खोटे, सातवे खोटे, आठवे खरे, नववे खरे. प्रश्न 3, खालील प्रश्नांची संक्षिप्त मध्ये उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर राष्ट्रीय आवक, दुसऱ्याचे उत्तर दरडोई आवक, तिसरे रूढीचुस्त, चौथ्याचे उत्तर विकसनशील, पाचव्याचे उत्तर प्राथमिक कक्षा, त्यानंतर जमीन, त्यानंतर श्रम, नियोजन, बाजार पद्धती आणि बाजार पद्धती. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून रिकाम्या जागा भरा. पहिल्याचे उत्तर परिमाणात्मक, दुसऱ्याचे उत्तर शेती, तिसऱ्याचे उत्तर विकासशील, त्यानंतर अविकसित, त्यानंतर आर्थिक, बिन आर्थिक, आर्थिक, बिन आर्थिक, मुक्त अर्थतंत्र, समाजवादी आर्थिक पद्धती, मिश्र अर्थतंत्र आणि 4. प्रश्न 5, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर बी दरडोई आवक, त्यानंतर बी प्राथमिक, तिसऱ्याचे उत्तर सी $735, चौथ्याचे उत्तर ए मिश्र. विभाग सी, खालील प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, बाजार पद्धतीची लक्षणे वर्णवा. बाजार पद्धतींना लक्षणे वर्णवू. उत्तर, उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि खनिज खाजगी असते. प्रश्न पहिला, बाजार पद्धतींना लक्षणे वर्णवू. उत्तर, उत्पादनाच्या साधनांची मालकी खाजगी असते. बाजार पद्धतीत आर्थिक प्रवृत्तीत नफा केंद्रस्थानी असतो. ग्राहकांना पसंतीची विशाल संधी मिळते. बाजारात सरकारचे हस्तक्षेप नसते. उत्पादनाच्या साधनांचे विभाजन नफा आधारित असते. आर्थिक निर्णय भावतंत्राच्या आधारे घेतली जात. बाजार पद्धतीची लक्षणे वरीलप्रमाणे आहेत. प्रश्न दुसरा, बाजार पद्धती आणि समाजवादी पद्धतीविषयी तफावतना 3 मुद्दाव लखो. बाजार पद्धती आणि समाजवादी पद्धती. पहिले, उत्पादनाच्या साधनांची मालकी व्यक्तिगत आणि खाजगी असते. बाजार पद्धतीमध्ये उत्पादनाच्या सर्व साधनांची मालकी राज्याची असते. समाजवादी पद्धतीमध्ये बाजार पद्धतीत आर्थिक प्रवृत्तीत नफा केंद्रस्थानी असतो. नफा केंद्रस्थानी नसून संपूर्ण समाजाचे कल्याण समाजवादी पद्धतीत असते. आर्थिक निर्णय भावतंत्राच्या आधारे घेतले जातात. बाजार पद्धतीमध्ये चीजवस्तूंचे उत्पादन आणि भाव राज्याद्वारे नक्की करण्यात येतो. समाजवादी पद्धतीमध्ये. प्रश्न तिसरा, बाजार पद्धतींना लाभ जणावू. उत्तर, भारतात बाजार पद्धतीमुळे व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य जोपासले जाते. उत्पादनाच्या साधनांचा जास्तीत जास्त आणि कार्यक्षम उपयोग होतो. जास्तीत जास्त म्हणजेच महत्तम उत्पादन प्राप्त करू शकतो. अर्थतंत्रात सतत नवीन संशोधने होत असतात, त्यामुळे आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. स्पर्धेमुळे वस्तूंची गुणवत्ता श्रेष्ठ होते. बाजार पद्धतीचे फायदे वरीलप्रमाणे आहेत. प्रश्न चौथा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास वच्चेनो तफावत चर्चो. आर्थिक विकास गुणात्मक बाबत आहे. आर्थिक वृद्धी परिमाणात्मक बाबत आहे.
विकास ही प्रथम अवस्था आहे, वृद्धी ही विकासानंतरची अवस्था आहे. टेक्नॉलॉजीत बदल झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते, ज्याला आर्थिक विकास असे म्हणतात. शेतीच्या एकूण प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते, ज्याला आर्थिक वृद्धी असे म्हणतात. विकासशील देशांच्या राष्ट्रीय आवकमध्ये वाढ म्हणजे आर्थिक विकास असतो. विकसित देशांच्या राष्ट्रीय आवकमध्ये वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी असते. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमधील फरक वरीलप्रमाणे आहे. जरुरियातो. प्रश्न 5. जरुरियातो अमर्यादित होयचे विधान समजावू. उत्तर. मानवाच्या गरजा असंख्य आणि अमर्यादित आहेत आणि गरजा पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहेत. जगातील कोणत्याही देशाकडे अमर्यादित प्रमाणात उपलब्ध नसतात. उत्पादनाच्या साधनांची टंचाई नेहमी राहणार आणि एका गरजेतून दुसऱ्या अनेक गरजा उद्भवतात. कित्येक गरजा वारंवार पूर्ण कराव्या लागतात, तर कित्येक गरजा विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे उद्भवतात. अशा अनेक कारणांमुळे गरजा अमर्यादित असतात. म्हणून या गरजा पूर्ण करण्यासाठी गरजांची पसंती करावी लागते. त्याचे आयोजन खालीलप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. पहिले, गरजांचा अग्रताक्रम. दुसरा, मर्यादित साधने. तिसरे, साधनांचा वैकल्पिक उपयोग. प्रश्न 6. उत्पादनना साधनो क्या क्या छे? टूंकમાં समजावू. उत्तर. जमीन, भांडवल, श्रम, नियोजन. पहिले, जमीन. जमीन हे उत्पादनाचे नैसर्गिक साधन आहे. पृथ्वी सपाटीवरील आलेले जंगले, नद्या, पर्वते, पृथ्वीच्या भूगर्भात असलेले खनिजे, धातू वगैरेचा समावेश जमिनीत होतो. दुसरे, भांडवल. उत्पादनाच्या प्रक्रियेत उपयोगात येणाऱ्या मानवसर्जित साधनांना जसे की यंत्र, पैसा, अवजार, घरांचा समावेश भांडवलमध्ये होतो. तिसरे, श्रम. आर्थिक सलामतीच्या हेतूने करण्यात येणारे शारीरिक, मानसिक कार्य म्हणजे श्रम. श्रम हे उत्पादनाचे सजीव साधन आहे. सेवा क्षेत्रातील कार्यांना श्रम असे म्हणतात. चौथे, नियोजन. उत्पादनाच्या प्रक्रियेत राहून जमीन, भांडवल आणि श्रम तिन्ही साधनांचे नफ्याच्या हेतूने कुशलतापूर्वक नियोजन करणाऱ्याला नियोजन म्हणतात. नियोजकाला नफा मिळत असतो. या साधनांना लक्षात ठेवण्यासाठी ज, भा, श्र, नी या कीचा उपयोग करू शकतो. प्रश्न 7. उत्पादनना साधनो वैकल्पिक उपयोगो धरावे છે કેવી રીતે? उत्तर. गरजा पूर्ण करण्याचे साधन मर्यादित नव्हे, तर ते वैकल्पिक उपयोगी असतात. उत्पादनाचे साधन जर एकापेक्षा जास्त उपयोगात येत असतील, तर ते साधन अनेक उपयोगात येतात. या साधनांचा उपयोग एका वेळी एकच होऊ शकतो. त्यामुळे हे उपयोग वैकल्पिक असे म्हटले जाते. जसे जमिनीत गव्हाचे पीक लागते, तर बाजरी, मका, भुईमूग ही अन्य पिके घेता येत नाही. जमिनीचे अन्य उपयोग सोडून द्यावे लागतात. म्हणजेच कोणत्याही गरजेसाठी एक विकल्प निवडताना इतर श्रेष्ठ विकल्प सोडावे लागतात, ज्यांना साधनांचा वैकल्पिक उपयोग असे म्हणतात. प्रश्न 8. बजार तंत्रनी मर्यादाओनी चर्चा करो. उत्तर. नफा लक्षात ठेवून उत्पादन होत असल्याने महोत्सवच्या वस्तूंचे जास्त उत्पादन होते आणि प्राथमिक गरजेच्या वस्तूंचे उत्पादन कमी होते. राज्याची कोणतीच नीती विषयक भूमिका नसल्याने नैसर्गिक संपत्तीचे दुर्व्यय होते. ग्राहकांचे बाजाराविषयी अज्ञानतेमुळे त्यांचे शोषणही होते. संपत्ती आणि आवकीचे केंद्रीकरण झाल्याने आवकाच्या असमानतेत वाढ होते. मक्तेदारी, आर्थिक अस्थिरता, मंजुरीचे शोषण वगैरेचे भय असते. बाजार पद्धतीचे दोष वरीलप्रमाणे आहेत. प्रश्न 9. मिश्र अर्थतंत्रमा साधनोनी फाळवणीनी चर्चा करो. उत्तर. मिश्र अर्थतंत्र म्हणजे अशी आर्थिक पद्धती की ज्यात जाहीर आणि खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व
असणे आणि हे दोन्ही क्षेत्र एक दुसऱ्यांचे स्पर्धक नाही तर पूरक बनून काम करतात असतील. या पद्धतीत खाजगी विभागात शेती, व्यापार, किरकोळ मालाचे उद्योग वगैरेची मालकी व्यक्तिगत किंवा खाजगी असते, तर मोठे उद्योग, संरक्षण सामग्रीचे कारखाने, रेल्वे, वीज, रस्ते, पाणी पुरवठा वगैरे महत्त्वाच्या क्षेत्रांची मालकी राज्याची असते. या पद्धतीत बाजार संपूर्णपणे मुक्त नसतो. सरकारच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंकुश ठेवण्यात येते, जसे की समाजात अनिच्छनीय वस्तूंच्या उत्पादनाला थांबविण्यासाठी त्याच्यावर राज्याच्या द्वारे जास्त कर लादला जातो. अशा प्रकारे मागासलेल्या विस्तारात उद्योग स्थापित करण्यासाठी राज्याद्वारे सबसिडी, करवेरामध्ये सूट वगैरे प्रोत्साहन देण्यात येत असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.